नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहे. तर आपण हे फळ आहे, हे सगळ्यांना ओळखीचं आहे. या फळाला बेलाचे फळ असे म्हटले जाते. तर आज आपण बेलाच्या फळाचे सरबत कसे करायचे आणि त्याचे फायदे काय आहे शरीरासाठी, ह्याची आपण माहिती घेऊया. तर पहिल्यांदा हे बेलाचं फळ घ्या. असं पिकलेलं फळ असतं. हे जर वरचं कवच एकदम टणक असतं, तर ह्यासाठी आपल्याला असं फोडून घ्यायचं. तर हे बेलाचे फळ आहे. तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे गर असतो. तर हा गर आपण चमच्याने आपल्याला एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा. हा गर काढल्यानंतर एक यामध्ये जे खाली चिकटलेला जो गर आहे तो पण काढून घ्यायचा. त्याचा टेस्ट एक नंबर लागते, गोड असतं. आणि असा मॅशर घ्यायचा, मॅशरनं मॅश करायचं. पाणी ओतायचं, थंड पाणी ओता. हे फळ असतानाच थंड असतं, थंड गुणाचं असतं. तर ह्या फळाचे आपल्या शरीरासाठी भरपूर असे फायदे आहेत. तर ज्यांना वारंवार बद्धकोष्ठता होत असेल, पोट साफ न होणे, अजीर्ण, हे काही त्रास होत असतील, हे असताना थंड फळ असतं. तर हे जर आपण रोज एक ग्लास घेतला, उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास होणार नाही. आणि आपल्या ज्या पोटाच्या समस्या आहेत, ह्या समस्यावर आपल्याला रामबाण उपाय म्हणून बेलाचे फळ आहे. पूर्वपार प्राचीन काळापासून हे आपल्याला फळे म्हणजे एक वरदान आहे. सर्वात मोठे जबरदस्त असा इफेक्टिव्ह असा औषधी गुण असलेले हे फळ आहे. आपल्याला त्यासाठी एक चमचा साखर टाकायची. आपल्या आवडीनुसार साखर टाका. मधुमेह रुग्णासाठी सुद्धा ह्याचा जबरदस्त असा उपयोग आहे. ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. शरीरामध्ये असणारे टॉक्सिक बाहेर काढण्याचे काम करते. मधुमेह रुग्णांनी ह्याच्यामध्ये साखर टाकायची नाही. हाय असंच पेजा, असताना हे गोड असतं. हे असं चाळणीमध्ये घ्यायचं आणि मॅशर मध्ये मॅश करून ह्या स्टेनर मधनं असं हे करायचं. म्हणजे ह्याचे बी कडू असतात भरपूर. ह्याच्यामध्ये असणारं फायबर हे आपल्या आतड्यांसाठी चांगलं आहे. त्या फायबरमुळे आपली आतड्याची पेरिस्टाल्टिक मुवमेंट चांगली होते. पचन संस्था मंद झाली असेल तर पचन संस्था चांगली आपली होते. पचनाचे विकार जर असतील तर ते पूर्ण बरे होऊन जातात. शरीरामध्ये उष्णता वाढत असेल तर सुद्धा याच्यावर हे गुणकारी आहे. आता काही काहींना वारंवार सर्दी होत असेल तर त्यांनी हा डायरेक्ट ज्यूस किंवा सरबत प्यायचा नाही. यामध्ये 2-3 मिरं घ्यायचं आणि ते बारीक पावडर करायची आणि ह्यामध्ये टाकायचं. हा तयार झाला आपला बेलाचा सरबत. एक दुपारी रोज झोपताना आपण एक ग्लास जर घेतला तर आपल्या बऱ्याच आरोग्य समस्या दूर होतात. तर आपण ह्याचे फायदे बघूया. तर बेलाच्या फळामध्ये अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते. अतिसार, कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी वारंवार होत असेल तर सुद्धा आपल्याला बेलाचे फळ ज्यूस जर किंवा ह्याला सरबत म्हणतो, हे जर रोज घेतलं तर आपल्याला याच्यापासून चांगले आराम मिळू शकतो. प्रतिकारशक्ती वाढते, रक्त शुद्ध होते.
ह्याच्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पोटॅशियम काय करतं, आपल्या रक्तामध्ये जे अशुद्ध घटक आहेत, टॉक्सिक घटक आहेत, ते पूर्ण बाहेर काढलं जातं आणि रक्तशुद्धी चांगल्या प्रकारे होते. त्वचा विकार असेल तर ह्याच्यामध्ये जे काय टॉक्सिसिटी बाहेर काढण्याचे जे गुण आहे, त्यामुळं रक्त शुद्ध झाल्यामुळं त्वचा विकार असेल ते सुद्धा कमी होऊन जातात. तर ह्याच्यासाठी एक आपण काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला सर्दीचा जर भरपूर त्रास असेल तर त्याने हे टाळलं किंवा त्याचं जर आपल्याला पेचच असेल तर त्यामध्ये 4 ते 5 काळी मिरीचे कुटायचे आणि पावडर टाकायची आणि थोडं लिंबू पिळायचं, ते घ्या. गरोदर महिलांनी घ्यायचं नाही आणि हे जास्त प्रमाणात प्यायचं नाही. 1 ग्लासच्या वर जास्त प्यायचं नाही, कारण की ह्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी, गॅसेसचा त्रास होतात. तर प्रत्येकानं असा रोज 1 ग्लास तयार करा, प्या आणि आपल्याला जे काय पचनाच्या समस्या असलेल्या, नंतर बरेच काय ऍसिडिटीचे प्रॉब्लेम असलेले, प्रत्येकाची शक्ती कमी असेल, वारंवार आजारी पडत असेल, तर ह्या गोष्टी आपल्या ह्या ज्यूसमुळं पूर्णपणे बऱ्या होऊन जातील. तर बघा, आज तुम्ही एन्जॉय करा, असा ज्यूस करा आणि एन्जॉय करा. थँक्यू.